बातमी राजकीय वर्तुळातून विविध आरोपांमुळे महसूल मंत्रीपद सोडल्यानंतर एकनाथ खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते आज मुक्ताईनगर या मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे। खडसेंच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये जय्यत तयारी केली गेली आहे। सकाळी खडसेंनी मुक्ताई देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर एक जंगी मिरवणूक निघून दुपारनंतर सभाही होणार आहे। वाढदिवसानिमित्त खडसेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहत्या घरी मोठी गर्दी केली आहे। सभेदरम्यान भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर हे देखील मुक्ताईनगरमध्ये हजेरी लावतील अशी माहिती आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप आणि त्याच्यानंतर राजकीय आलेख जो घसरला, त्याच्यानंतर एकनाथ खडसे आणि साहजिकच त्यांचं मुक्ताईनगर हे मतदारसंघ याच्यामध्ये काहीसं निराशेचं आणि नाराजीचं वातावरण होतं। परंतु आजच्या दिवशी हे सगळं वातावरण बदलताना पाहायला मिळतंय, कारण एकनाथ खडसेंच्या वाढदिवसासाठी मुक्ताईनगर सज्ज झालंय। आपण बघू शकतो ही जीप ज्याच्यामधनं थोड्या वेळानंतर एकनाथ खडसे यांची एक जंगी मिरवणूक काढली जाणार आहे। खरं तर आज एकनाथ खडसेंचा वाढदिवस होता आणि त्याच्या निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे संपूर्ण मुक्ताईनगर शहरच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्हा आणि राज्यात सुद्धा सुरू आहे। संपूर्ण एकनाथ खडसेंचे जे समर्थक आहेत राज्यातले ते इथे आलेले आहेत। प्रचंड रीग सकाळपासून त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळते। अतिशय दूरदूरवरून लोक, त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक जे आहे ते इथे त्यांना शुभेच्छा द्यायला आलेले आहेत। आज सकाळी सहकुटुंब एकनाथ खडसे यांनी मुक्ताईच्या मंदिरामध्ये जाऊन, ग्रामदैवत मुक्ताईच्या मंदिरामध्ये जाऊन सहकुटुंब पूजा केली। त्याच्यानंतर त्यांनी इतरही मंदिरांना आणि काही ठिकाणांना भेटी दिल्या आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून इथे कार्यकर्त्यांची, शेकडो कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे। हार, तुरे, फूल घेऊन हे सगळे लोक इथे आलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पांडुरंग फुंडकर आणि कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य अशा पद्धतीची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे। खरं तर हे सत्ता गेल्यानंतरचं सुद्धा लोकांचं आपल्यावरचं जे प्रेम आहे ते या निमित्तानं खडसेंच्यावरचं लोकांचं प्रेम पाहायला मिळणार आहे। या संदर्भात आपण खडसेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे की शक्ती प्रदर्शन ती लोक करतात ज्यांची शक्ती नसते आणि मला जे मिळालेलं लोकांचं प्रेम आहे हे राजकारणातल्या फार क्वचित लोकांना मिळालेलं प्रेम आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया खडसे यांनी व्यक्त केलेली आहे।